शंभो हर हर, शंभो हर हर. फडणवीस दरबार सुरू करा. आपण वेद पंडित ज्ञानी, आपल्याला विद्यादानाचे काम करायचे. उत्तम. त्यासाठी आम्ही विसाजी देशपांडेंना आपल्यासोबत काशीस पाठवतो. ते तेथील परिस्थिती, परिसराचा आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास करतील आणि आम्हास कळवतील. तुमची मागणी योग्य वाटली की विद्यालय काढण्यात येईल. ठीक आहे, या आता. फडणवीस, तुम्हाला दिंडोरीच्या आणि रावेरच्या कुंडाबद्दल विचारणा करतोय. दोन्ही कुंडांचं काम पूर्ण झालं नाही का? निधी कमी पडतोय की मजूर उपलब्ध नाही? हे बघा फडणवीस, जलाशयांच्या आणि वृक्ष लागवडींच्या कामात अजिबात कसूर होता कामा नाही. अजिबात नाही. आणि हो, मजुरांचे वेतन हे त्वरित अदा करण्यात यावे. अहो, आपण कळस असलो ना तरी मजूर पाया आहेत हे स्मरणात असू दे. अहो, आम्ही ठिकठिकाणी बारव, जलाशय, कुंड उभारली. ते काय आमचा जयघोष व्हावा किंवा उदो उदो म्हणून नाही, किंवा देवालय, धर्मस्थळ उभारली ती काय आमचा उदो उदो म्हणून नाही. तर रात्रीच्या वेळी हिंस्र स्वापदापासून वाटसरूंचं संरक्षण व्हावं, त्यांना आश्रम यावा म्हणून ही धर्मस्थळे, ही देवालय आणि जलाशय माहिती आहे. पानिपतच्या युद्धामध्ये असंख्य सैनिकांना पाण्या वाचून अर्धमृत अवस्थेत परतावं लागलं. काहींना तर पाण्या वाचून तडफडून भरावं लागलं. तसं परत घडू नये आणि कोणाच्याच बाबतीत घडू नये म्हणून ही जलाशय, ही कुंड, ही ह्या बारवा. फडणवीस, आणखी आमच्या सैन्याबाबत, त्यांच्या हिताबाबत अजिबात हलगर्जीपणा नसा. अजिबात नाही. कारण ते युद्धावर जाताना त्यांचा जीव, त्यांचं कुटुंब आमच्या भरोशावर, या मातोश्रींच्या भरोशावर सोडून जातात. आमच्यासाठी, आमच्या राज्याच्या अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी. ध्यानात असू द्या, आपल्या सैन्यातील सुतार, लोहार, बेलदार, बाणांचे कारागीर, भालदार, सायनीस्वार, परीट, घोडेस्वार कोणीही असू द्या, त्यांच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा नसावा. कारण त्यांना आमच्यावर, ह्या मातोश्रीनं फार भरोसा. जीवाची पर्वा करत नाही होते, जीवाची पर्वा करत नाही. स्मरणात आहे. कारण माझ्या प्रजेला जपणं हे माझं कर्तव्य आहे. हाच ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवलं आहे ते पार पाडणं माझं कर्तव्य आहे. माझ्या रयतेला सुखी ठेवणं हे माझं काम आहे. माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी आज माझ्यावर आहे. आज सत्ता आणि बळाच्या जोरावर आम्ही जे काही कार्य पार पडतोय ना, त्याचा आम्हाला परमेश्वरापुढे आखरी जबाब द्यावा लागणार आहे. ध्यानात असू दे, आमच्या सैन्याबाबत आणि सैनिकांच्या हिताबाबत अजिबात हलगर्जीपणा नसावा. आजचा दरबार समाप्त. शंभो हर हर, शंभो हर हर, शंभो हर हर. माणकोजी शिंदे पाटलांची लेक अहिल्या. माहेरच्या सावलीत संस्कारांची जडणघडण होताना धर्मनिष्ठेचं बीज रोवलं गेलं होतं. अवघं वय असेल 6-7 वर्षांचं. मैत्रिणी समवेत वाळूचा शिवलिंग तयार करीत होते. इवल्याशा त्या हातांनी शिवलिंग तयार करताना मन हरवून गेलं होतं. ए नर्मदा, ए यमुना, इकडे ये ना. छान आहे ना शिवलिंग.
गंगा तू फुलं आणलीस पूजेसाठी. आज आपण पूजा करू. या ना, या या बसा. इतक्यात बाई कुठून ते घोडेस्वार आले. हिवल्याच्या हातांनी शिवाला जपताना खूप आनंद झाला. त्याच वेळेस माझ्या भविष्याचा वेध जणू ठळक झाला होता. की अहिल्ये, भविष्यात साऱ्यांची सावली व्हायचंय तुला. त्याच वेळेस त्या घोडेस्वारांपैकी एक जण श्रीमंत बाजीराव पेशवे आपल्या बरोबरच्या एका तेजद्वार घोडेस्वाराला म्हणाले, ही सून करून घ्या आपली. मानकोशी शिंदेची पाटलांची लेक अहिल्या होळकरांची लक्ष्मी म्हणून निधड्या छातीच्या मल्हाररावांची सून होऊन गेली. मानकोजी शिंदे पाटलांची लेक अहिल्या ही होळकरांची सून झाल्यावर तिचं झाकलेलं तेज होळकरांच्या राजकुळात गेल्यावर दिवसेंदिवस खुलत गेलं, अधिकच तेजस्वी होत गेलं. अहो, घरात काय, दारात काय, युद्धाच्या मैदानावर काय, सगळीकडे अहिल्याच अहिल्या, अहिल्याच अहिल्या, अहिल्याच अहिल्या. खंडेराव हा मल्हाररावांचा मुलगा खरा आणि मी सून अहिल्या. पण त्या घरात ना मी मल्हाररावांचा मुलगा म्हणूनच वावरू लागले. मामाजी सुद्धा म्हणायचे, खंडेराव हा आमचा मुलगा खरा, पण आमची सारी देखरेख आमची सूनच करते. एकदा का तिला सांगितलं की बाळ अहिल्ये, हे काम असं नाही असं, की त्या कामाबद्दलची आमची बेफिक्री, आम्हाला काही पाहावं लागत नाही. मग तो राजमान्य पेशव्यांबरोबरचा पत्रव्यवहार असेल, हिशोबाची आवक जावक असेल, आलागेल्यांचे स्वागत असेल, आम्हाला काही पाहावं लागत नाही. आणि तिच्या ह्या वागण्याचा आमच्या खंडेरावावर सुद्धा परिणाम झालाय बरं का. अहो, म्हणूनच तो कुंभेरीच्या युद्धात केवढा पराक्रम गाजवतोय. कुंभेरीचं युद्ध, कुंभेरीचा किल्ला वज्रासारखाच टणक, पण धन्याच्या तोफेच्या सारख्या भडीमारामुळे किल्ल्याचं द्वार उद्ध्वस्त झालेलं. पण अचानक काळाने माझ्या सौभाग्यावर घाला घातला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करत असताना एक तोफेचा गोळा धन्याच्या छातीत घुसला आणि घोड्यावरून खाली पडून क्षणार्धात धनिकाचा प्राण झाले. अंगावर भरचरी शालू, कपाळाला कुंकवाचं भरभर, हातात चुडा, नाकात नाच, 16 साज घेऊन मी सती जाण्यासाठी मामांजींची परवानगी घ्यायला गेले. मामांजी तुमची आज्ञा घ्यायला. कसली आता? मामांजी, सती जाण्याची पोरी माझ्या संसाराचा उडाळा करून कुठं चालली आहेस का पोरी? कुठं चालली आहेस ग? मी तुझ्या पाया पडतो, हात सोडतो, माघारी
राज्यकारभाराकडे प्रजेकडे कोणी पाहिजे. आणि या उपरही तुला या म्हाताऱ्याची हाक ऐकायला येत नसेल, ह्या म्हाताऱ्या बापाचं काही समजत नसेल, तर खुशाल जा सती. पण त्याआधी ह्या जगातून मला जाऊ दे आणि मग तू सती जा. मामांची, नाही मामांची, नाही मामांची, मामांची, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुमचा शब्द ओलांडणं मला शक्य नाही. मी तुमचा शब्द ओलांडू शकत नाही. मामांची, मामांची, आता जगायचं ते होळकरांसाठी आणि मरायचं तेही होळकरांसाठी. मालेराव, मालेराव, अहो ऐका ना. मालेराव, मालेराव, अहो तुम्हाला घोडे खरेदी करायचे ना, त्यासाठीची रक्कम आम्ही काढून ठेवली आहे गंगोबा तात्यांकडे. अहो मालेराव, मालेराव, तुम्हाला ऐका ना, तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही गंगोबा तात्याशी चर्चा करा ना. मालेराव, मालेराव, हे कुठे काय म्हणालीस नुकते? आम्ही आणि उदास नाही का? अगं, तुमच्यासारखे दोन बछडे असताना आम्ही उदास कशाला? नुकते तू जा बरं, महादेवाच्या पूजेची तयारी कर. हा, आम्ही आलोच. मग आपण दोघे मिळून ना त्याला अभिषेक घालू. हा, मालेराव आणि मुक्ताबाई ह्या दोन बछड्यांसंगे आयुष्य घालवताना जाणवत होतं की ज्या आत्मीयतेने, ज्या प्रेमाने आपण आपल्या मुलांचं संगोपन करतोय ना, त्याच आत्मीयतेने, त्याच प्रेमाने अहिल्ये तुला तुझ्या प्रजेचं पण संगोपन करायचंय बरं. पण भविष्यात लौकिक पावणाऱ्यांच्या नशिबी काही रेषा वाकड्या वळणाच्याच निघाल्या. कुठल्या गतजन्मीचे कर्म आड आले कोणास ठाऊक. आमचे मालेराव ब्राह्मणांना दान देण्याच्या सोहळ्यात विंचू सोडतात, त्यांचा छळ करतात. हे बघताना असं वाटलं की आपल्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय. वाटलं धर्मनिष्ठेचं बीज किती लहानपणापासून आपल्या मनात रुजलेलं. शरीराचा कण कण धर्मनिष्ठेने आणि कर्तव्यनिष्ठेने पिचून राहिलेला. पण ती धर्मनिष्ठा, ती कर्तव्यनिष्ठा आपल्या पोटी जन्मलेल्या मुलांच्या नखातही असून मालेरावांना वेडाचे झटके येतात. कधी कधी ते तीव्र होतात. अशातच एक दिवस मालेरावांनी तलवारीने स्वतःचा आत्मघात करून घेतला. मालेराव, 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 कसाही असला तरी पोटचा गोळा होता माझा मालेराव. मालेरावांनी निदान ऐकायला हवं होतं की मातोश्री म्हणून आम्ही काय नाव कमवलंय आणि मालेरावांची मातोश्री म्हणून आम्ही काय जीवन जगतोय. तर मालेरावांनी ऐकायला हवं होतं. शंभो हर शंभो हर हर शंभो हर हर. ऐश्वर्या विरागणी, अष्टावधिनी राजकारिणी, रणरागिणी समरागिणी, क्षेत्रधर्म संवर्धिनी, निष्पक्ष न्यायदायिनी, कर्मण्यवादी संजीवनी, अहिल्या प्रजाहितकारिणी, अहिल्या प्रजाहितकारिणी. अशी ही अहिल्या हातात केवळ शिवार्पित झाली होती. अशातच एक दिवस
कवी अनंत पंडित राघोबा दाद्यांसह माळव्यास मुक्कामास आल्याचं समजले. तेथून ते थेट सैन्यासह इंदूरवर येत असल्याचं समजलं. मी म्हटलं की इंदूरमध्ये राघोबा दादांचं काय काम? त्यावर कवी म्हणाले, माहेश्वरीच्या अहिल्यादेवींच्या खजिन्यात कुबेराची संपत्ती आहे आणि त्यावर आपला हक्क आहे असे श्रीमंत पेशव्यांना वाटते. कविराज, खबरदार कविराज, स्त्रीच्या धनावर प्रत्यक्ष तिच्या पतीचाही अधिकार नसतो. केवळ दान धर्मात खर्च होणारा खजिना हा माहेश्वरीच्या अहिल्याचा आहे, इंदूरच्या राणीचा नव्हे आणि इंदूरच्या संस्थानाचा नव्हेच नव्हे. श्रीमंत राघोबा दादा पेशवे हे पेशवा, शिवाय जातीने ब्राह्मण. तेव्हा छत्रपतींच्या या पंतप्रधानाने या अहिल्यासमोर पदापासून भिक्षा देही म्हणून याचना केल्यावर ही अहिल्या सर्वस्व दान करायला ही मागितले मला. पण केवळ होळकर घरांची एक महिला म्हणून पाहत असाल तर खबरदार, हातात तलवार घेऊन उभी राहिली तर पेशव्यांनाही भार करेल अहिल्या. सांगा पेशव्यांना, अहिल्या भीत नाही कुणाला. अशातच सासूबाई समान हरकू आईचा निरोप येऊन गेला. अहिले तातडीने येऊन वाड्यावर भेटून झाले. म्हटलं, हा काय तातडीचा निरोप? आता नियतीने काय माझ्यासमोर मांडून ठेवलंय, कोणतं ताट वाढून ठेवलंय? मीही तातडीने निघाले. निरोपही तातडीचा होता आणि शिवाय थोडा मोठ्यांचा आदर करणं, त्यांचा मान राखणं आपलं कर्तव्यच. तातडीने बोलावलं ते. हो, कामही तसंच आहे. अहिले राघोबा दादा हरामखोरीस उतरलाय. त्याने इंदूरात स्वारी करायचं ठरवलं. वेळीच सावध झालं तर ठीक, नाहीतर तुम्हा आम्हास दाणे भरडावे लागतील. काय तो लवकर निर्णय व्हावा. खबर पक्की आहे? हो, शिवाजी, राजा रमणीसंबत आपल्या फडणवीस ह्या सगळ्या कारभारांना सुगावा लागलाय. खबर पक्की आहे. आपल्या खबऱ्यांनी पण खबर दिली आहे. हा ग गंगोबा तात्यांनी दौलती संबंधी पापबुद्धी धरून हे कारस्थान रचले. ठीक आहे. तर काय करावं? दौलतीवर आलेल्या आकस्मिक संकटातून कसं बाहेर पडावं काही समजत नव्हतं. काहीतरी बांधावं लागणार होतं, काहीतरी उभं करावं लागणार होतं. अशा वेळेस आमचं सगळं लक्ष खबऱ्यांकडून येणाऱ्या खबरीकडे होतं, त्यांच्या समाचाराकडे होतं. गंगोबा तात्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवायला गुप्तहेरांना सांगितलं होतं. आम्ही दत्तकाला घ्यावे आणि दत्तकाच्या नावाने राज्यकारभार करावा हा गंगोबा तात्यांचा सल्ला ज्या दिवशी आम्ही हुडकावून लावला ना, त्याच दिवशी त्यांच्या वर्तनात झालेला बदल जाणवत होता. हिशोबातही फेरफार होता. पण म्हटलं, जुना दिवाण, सुभेदाराचा जुना दिवाण असं करणार नाही, पण त्याचीही नियत होती. बोला. एवढ्या सांगी स्वाराला कुर्णीसात करून त्याने कथन करायला सुरुवात केली. बाईसाहेब प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आणि कानांनी जे ऐकले तेच तुम्हाला सांगतो. गंगोबा तात्यांनी स्वतः पेशव्यांना पत्र लिहून बोलावून घेतलंय. त्यांनीच हे कारस्थान रचलंय. ते म्हणाले, दौलत बेवारस झालीये, हिशोबाचा कोणाच भरोसा नाही. तुम्ही इंदूरवर स्वारी करा
आणि दत्तकाच्या नावाने राज्यकारभार चालवा. यावर पेशवे हसले आणि म्हणाले, गंगोबा तात्या, एक देव भोळी बाई काय, अहो ती काय राज्यकारभार करणार. बायकांनी एक तर चुलीकडे पाहावं, नाहीतर दागिन्यांची घडामोड करावी. बाईला अजून युद्धाचे फार डावपेच शिकायचे, राजकारणाचे खूप भाग शिकायचे. अहो बाईंना तह करावं लागेल, खंडणी द्यावी लागेल. आम्ही हा हा म्हणता इंदूरवर चढाई करू आणि सारी दौलत समेटू. या तुम्ही आता एक देव भोळी बाई काय, तिला काय राज्यकारभार करणार काय. मग बघच म्हणावं या बाईचा हिस्सा. अरे एका शूर सुभेदाराची सून ती तेवढीच शूर असणार, आता माघार नाही. मी पदर खोचला, कंबर कसली. गायकवाड, भोसले, शिंदे यांना गुप्तपत्रे लिहून सैन्य उभारलं. हत्तीच्या पायथ्यावर बाणांचा तीक्ष्ण हौदा सज्ज केला. तलवारधारक, घोडेस्वार, पायदळ सगळं उभं केलं. उत्तरेकडे तुकोजी होळकर होते. सागीस्वारला बोलावून हे दागिन्यांचा डबा आणि एक लखोटा पेशव्यांना भेट म्हणून लगोलाग रवाना केला. लखोटा पेशव्यांनी वाचला. त्यात लिहिलं होतं, राघोबा दादा, आपण पेशवा, शिवाय श्रीमंत. शिप्रा उठवून चढाई करायचं ठरवल्यास माझ्यासारख्या स्त्रीच्या पथकाला तुम्हाला आधी सामोरं जावं लागेल. आम्ही हारलो तरी कीर्ती करून जाऊ, पण तुम्ही हारलात तर तुम्हाला गावात तोंड दाखवायलाही स्थळ राहणार नाही. सोबत तुमच्या मर्दुमकीला साजेसा आहे. डबा उघडताच पेशव्यांचा चेहरा काळा ठिपकार पडला. कारण त्यात होत्या हिरव्यागार काचेच्या चुडा. पेशवे थबकले, क्षणभर स्थिमित झाले आणि विचार करू लागले. एका बाईला हरवलं तर त्यात कुठलं भूषण, कुठली मातुंकी, उलट आपलं हसं होईल. पण आपण हरलो तर आपली रामुष्की होईल. पेशव्यांनी लगोलग एक लखोटा सागीस्वारकडे रवाना केला. पत्राचा मायना असा, बाई साहेब, आपला काहीतरी गैरसमज होत आहे. मालेरावांचे निधन झाले आहे, यास्तव आम्ही आपल्या भेटीला येत आहोत. आज आम्ही नियतीचा डाव उधळून लावला होता. बरावरचा ताण हलका झाला होता. धनुष्यातून बाण न डागता, बंदुकीतून गोळी न झाडता आणि ज्ञानातून तलवार न उपसता आज आम्ही जिंकलो होतो. आज ही अहिल्या खूप खुश होती. खरंच ही अहिल्या आज खूप खुश होती, खूप खुश होती. कारण आम्ही नियतीचा डाव उधळून लावला होता आणि तलवार न उचलता आम्ही जिंकलो होतो. जय मल्हार! जय मल्हार! जय मल्हार! शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू
मी आपले सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय